अहवाल काय म्हणतो? खरं तर गाडगे अहवालाने नवीन काहीच सांगितलेलं नाही. त्याआधी केंद्र सरकारने जो मसुदा मंजूर केला, जंगलाचं व्यवस्थापन कोणी केलं पाहिजे? ब्रिटिशांनी काय चालू केलं? ब्रिटिशांना जेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला या जंगल संपत्तीचा ताबा घ्यायचा आहे, तेव्हा त्यांनी आदिवासींना हुसकावण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसर नेमले. आणि जे आदिवासी तिथं राहतात त्यांना तिथनं लाकूड सुद्धा घेण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागते. ती मुस्कटदाबी आजपर्यंत चालू आहे. हे चुकीच्या ब्रिटिश वसाहतकालीन कायद्यांमुळे. हे एकदा नष्ट केलं पाहिजे. संयुक्त वन व्यवस्थापन. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर जंगल संवर्धन करायचं असेल, निसर्गाचं पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल, तर त्या आदिवासींना तुम्ही सन्मान केला पाहिजे. त्यासाठी आणखीन एक कारण आहे. आपण आधुनिक वनस्पतीशास्त्र, बॉटनी, या सगळ्यांना जी वनस्पतीचं ज्ञान आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं अधिक ज्ञान हे त्या भागातल्या आदिवासींना आहे. वनौषधीचं असेल, इतर त्या याचा उपयोग करून घ्यायचा असेल, यासाठी सुद्धा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटमध्ये सुद्धा तुम्हाला जर काम करायचं असेल, तर त्या आदिवासीच्या स्थानिक ज्ञानाचा, जपून ठेवलेल्या वनस्पतीचा तुम्ही सन्मान करणं आवश्यक आहे. आपण हे काहीही करत नाही आहोत. जसं संयुक्त वन व्यवस्थापन आवश्यक आहे, तसंच आपला जो केवळ पश्चिम घाटच नाही, आपण आसाममधलं चेरापुंजीचं उदाहरण घेऊया. चेरापुंजी हे जगामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून आपण ओळखतो. 11,000 मिलीमीटर पाऊस पडायचा. चेरापुंजी उघडी पोळकी झालेली आहे आता. चेरापुंजीमध्ये जवळजवळ जंगल शिल्लकच नाही. आणि आणखीन एक यावेळेला आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जो समाज पर्यावरणाचा विनाश करतो, तो समाज हळूहळू लय पावत जातो. समाज उद्ध्वस्त होतो. समाज शिल्लक राहत नाही. हे इथिओपिया, आफ्रिकन देशाकडनं बघून आपल्याला मिळतं. म्हणून इथून पुढं आपल्याला फार नाही 35 वर्षानंतर आपण आपल्या देशाचा शतक महोत्सव साजरा करू स्वातंत्र्याचा. त्या वेळेला तरी आपल्याला जर अभिमानानं काही सांगायचं असेल की आम्ही आमचं जंगल वाचवलं, आदिवासी वाचवले, तर त्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. हे वेगळ्या पद्धतीने तपशीलवारपणे गाडगीळ अहवाल सांगतो. आता यावर ऑब्जेक्शन्स काय आहेत? यावर ऑब्जेक्शन्स असे की असं जर झालं तर विकासच होणार नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा विनाकारण केलेला बऊ आहे. हा जसा बऊ आहे तसंच त्यावेळेला दुसरा भाग असा आहे, यांना अर्थ राजकारणाची भीती वाटते. इथं महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आता जग एका वेगळ्या टप्प्यावर येऊन उभं आहे. तुम्ही जोपर्यंत राजकीय धैर्य दाखवणार नाही, तो तुम्हाला राजकीय फायदे मिळणार नाहीत. कोणताही पक्ष असेल. ओबामाला सुद्धा आता लोक तिथं तेच विचारतायत की तुम्ही पर्यावरणाला, आपत्ती व्यवस्थापनाला किती महत्त्व देणार आहात. आणि त्यामध्ये स्थानिक माणसाचा सहभाग महत्त्वाचा आहे, हे ओबामाच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही प्लॅनिंग सेंट्रलाइज लेवलने केलं त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्हाला जंगल व्यवस्थापन करायचं असेल, पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल, तर शेवटच्या माणसाला तुम्हाला सहभागी करून घ्यावं लागेल. तुम्ही केवळ इन्स्पेक्टर आणि पोलिसांच्या जोरावर तुम्ही जंगल वाचवू शकणार नाही.